नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 13वा. गावगावचं ढोल लेझिमीचं खेळ नमराला लागलं. ढोल तासे वळीव पावसावानी गरजत होतं. झांजकरी छळाळांग छळाळांग करून झुलायला लागला. लेझिमकरी टनाटना उडायला लागलं. प्रत्येक खेळकरी पहिला नंबर यावा म्हणून जीवाचं रान करत होता. कसब पणाला लाखवून दाखवत होता. गावकरी गुलालाचा पाऊस पाडत होते. भोंगवलीच्या खेळानं भारताचा तिरंगा तयार केला आणि लोकांनी टाळ्या पेटल्या. सामद्यांच्या डोळ्यांचं पारणंच फेटलं होतं. पंच लेझिमकऱ्या मंडळाचं नाव घेऊन वरडत होती. शेवटाला गुणांचा नंबर आला. खेळकरी कोंबड्यावानी झुलत होते. ढोल बदडायला लागले, ताशावाले डोलायला लागले आणि झांजकरी अंगात आल्यावानी झिंगायला लागले. खेळ रंगात आला. अचानक अंगाला आग लावून दांडपट्ट्या घेऊन एक शेलाटा पोरगा पळत पळत आला. खेळकऱ्यांच्या डोक्यावर चढला. एकाच्या दुसऱ्याच्या करता करता साऱ्यांच्या डोसक्यावरनं पळायला लागला. सारी जत्रा चक्रावूनच गेली. हातातला दांडपट्टा दिसतच नव्हता. नुसती आगीची रेग दिसत होती. कवा षटकोन, कवा कमान, कवा आगीचं फूल. खिनभर साऱ्यांचं डोळं फाटलं. सारी आ करून तोंड वासून राहिली. तो आला तसा निघून बी गेला. शिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा धो 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 पाऊस पडत होता. गुणनवाल्यांनी बाजी मारली. त्या पोरावत पैशाचा पाऊस पडत होता. गावानं कौतिकानं 10,000ची फटाकड्याची माळ लावली. सुरुंग लावल्यावाने गाव धडाडत होतं. ठरलेलं रिवाजाप्रमाणे इनाम दिलं. खेळ सरलं. जत्रकरी आंबून गेलेलं चहाच्या हॉटेलवाल्याचं लगीन लागलेलं. रात चांगलीच मावरलेली. ढोलकी खणानायला लागली. तमाशा इठाबाई असं म्हणत समधी जीव टाकत पळायला लागली. मोरची जागा धराया जो त्यो पळत होता, धरपडत होता. इठाबाईला बघाया समधी उतावेळ झालेली. झालरीचा मंडप, त्यात स्टेजच्या मागं इठाचं नखरेल नवतीनं मुसमसलेलं पोस्टर, त्याला लागून भाऊ बापूचं फोटो. आग लागल्यावानी सप्तरंगाची लायटिंग. सारं बघून लोक हैराण झाले. तास अर्धा तास लोटला तरी इठा काही दिसेना. लोकांनी हुर्रे करायला सुरुवात केली. शांतता कमिटी मोरवून लोकांनी गप करत होती. गुलबे मात्र बोळक्या तोंडावरच्या मिशनला ताण देऊन आत बघत होता. लोक मधनंच उठून वरडत होती. कालवा वाढायला लागला. इठाबाई उरकत घ्या, पब्लिक ऐकू इथे आलंय. शेवटाला गुलब्या आत जाऊन लगालपणा करायला लागला. गुलब्या आत आला तशा कापडं बदलणाऱ्या पोरी केंजाळल्या. मॅनेजर, इठानं हाळी दिली. तो पळत आला. यो यो सरमाड चागळा आणि हा कान पाण्यातला बागळा आहे. याला पहिलं शिवाच्या बाहेर पेटवा. इठाबाई बोलली तसा गुलब्या शालू तिथंच टाकून धुम पाळाला. इठाचा साजे शृंगार ओरखला. स्टेजवर येऊन तिने भाऊ बापूच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ढोलकी खणानली. पेटीनं साथ दिली. हलगी खाड 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 करत गरजायला लागली. टाळ तुंतूनं टॉयटॉय करून झिलकऱ्यावानी साथ द्यायला लागलं. साऱ्यासनी झिंग आणून वाद्य बंद झाले. रामा उजवा कोपरा धरून बसलेला. गुलब्यानं बघितलं तसा तो पिचाळला. एक तमासगीर मोहरा आला. त्यानं वाकून साऱ्यासनी नमस्कार केला. राम राम मंडळी. आय पंढरीची सेवा करायची संधी आमासनी तुम्ही दिली त्याबद्दल इठा भाऊ नारायणगावकर तमाशा मंडळ आपला आभारी आहे. आजचा होणारा खेळ ज्यानं मराठी मुलकाची झोप उडवली. तरुण भाव चढलं, म्हातारी चढली. पैशावालं विठ्ठल विठ्ठल म्हणण्यापरच इठा इठा म्हणून चावळायला लागलं. त्याच इठाचा हातखंडा वग मुंबईची केळेवाली आहे. अहो, वाघाचं नाव ऐकलं शिट्ट्या आणि टाळ्या सगळीकडं दंदनाट झाला. बोलणं सरलं. पडदा उघडला. सारी जत्रा वरडली. जो त्यो दुसऱ्याला गप करत होता. दोन्ही अंगानं ढोलक्या कडाडल्या. हलगीवाला नाचत आला. गण गाऊन गणपतीची आराधना झाली आणि रिवाजाप्रमाणे भगवान कृष्णाला इनवत राधा आली आणि गेली बी. बतावणीनं सारेसनी गुदगुल्या केल्या आणि रंगबाजी सरली. केळी घ्या केळी, वसईची केळी, चवली पावलीची घ्या, आली मुंबईची केळवाली.
इठानं आतनंच हाळी दिली तसा वाकडा तिकडा होऊन डोसक्यावरचा फेटा सांभाळत धोत्राचा सोगा तोंडात धरून शंकर सोंगाड्या पळाला आणि मोहरं येऊन विचारायला लागला, अहो पाहुणं, अहो टोपीवालं धोतरवालं तुम्ही फेटवालं, अहो तुम्ही हातच वाताना त्या केळीवालीला बघितली का हो? विचारतच माघारा पळाला. त्याच वेळेला डोईवर पाठी घेऊन नाचत मुरडत इठा स्टेजवर आली. वा इठा वा, सारी येडावल्यावानी वरडायला लागली. ए पाहुण्या, याला भोपळा लोंब काढल्यावानी का लोंब काढलाय सर? इठानं डोळा मारला. म्या समधी विचारायला लागली. आम्ही तुम्ही नाही व ह्यो पाहुणा. ओ पाहुणं या की. इठा रामाकडं बघून बोलली तसा रामा ताडक्यानं उठून उभा राहिला. रामाचं रांगडं रूप बघून इठा चेकाळल्यावानी बोलायला लागली. वय की या की या. तिनं केसातला गजरा काढला, रामाच्या अंगावर भिरकावला. त्यानं फुलपाखरू धरल्यावानी वरच्यावर झेलला आणि इठा म्हणून जोरात वरडला. रामाकडं अख्खी जत्रा कौतिकानं बघायला लागली. जो त्यो छाती फुगवायला लागला. गुलब्याच्या अंगाला आगीत डोम चोळल्यावानी चारफडला. इठाबाई, आम्ही असताना तुम्ही मात्र बलू त्याला नादावलाय. गुलबा छाती काढून बोलायला लागला. या गुलाबराव या की. म्या तुम्हासनी माझ्या हातानं चिकन्या सुपारीचा इडा देते हा इडा. अगं बाया, पण कशानंच चगळणार व तुम्ही? इठानं जवळ बोलवून त्याला निराखला आणि बोळकत तोंड बघून ती हसत हसत बोलली तसा गुलबा तोंड लपवत पाठमोरा झाला. समधी हसायला लागली. ए बाई, गुलब्या गुर्राकला. इठे पैसे मिळायचं नाही तर काय म्हणला बाबा तू? अरे तुझं दुधाचं पडलेलं दात अजून उगवलं नाही तर अक्कल दाड आल्यावानी बोलायला लागलं वय रे तू. अरे राताळ्या गुलब्या, चल निघ. पोलिसाचं इठानं नाव काढता चिडलेला गुलब्या बोळक्या तोंडानं वट आवळत खाली बसला. खेळ पुन्हा सुरू झाला. इठानं उभ्या केलेल्या केळीवालीनं साऱ्यासनी येड लावलं. तेवढ्यात चावल्या पावल्या इठाच्या चरणावर पडल्या. ती जाग्यावर थांबली. तिने पाटलाला बोलावला. स्टेजच्या उजव्या अंगाला बसलेला पाटील गर्दीतनं वाट काढत इठाच्या समोर आला. तिचं काय म्हणणं आहे म्हणून ऐकायला लागला. पाटील काय वय, माहिताव पैसे उधळल्यावानी स्टेजवर पैसे, ही रीत झाली वय गावची. इठा आस्थळून बोलली. इठाबाई, लोक अडाणी आहेत, गरीब आहेत, पण त्यांचं मन कुबेराचं आहे. त्यांच्याजवळ होतं ते समजा तुमच्यावरनं उधळलं. या गरीबड्याजवळ दुसरं आहे काय? त्यो तुमचा अपमान नाही, तर त्यो तुमचा सन्मान आहे इठाबाई. मुलखाची खट्याळ इठा पण पाटला मोरच सबूत बोलली नाही. ती निस्ती पाटलाला निहाळत होती. अंतरंगात शिरून त्यांच्या मनाचा ठाव घेत होती. पाटील मात्र तिच्या पायाकडं बघून बोलत होता. इठाबाई, तुम्ही लोकांना येडं केलं आहे. पाटील इठातल्या महान कलाकाराला वंदन केल्यावानी बोलत होता, पण ती मानायला तयार नव्हती. नाही पाटील नाही. अहो नाही कसं म्हणताय, विचारा की कोणच निवी. पाटील तुडून भरलेल्या जत्राकडून बघून बोलला आणि सारी वय म्हणून जीव खाऊन वारडली. नाही म्हणते ना पाटील. अहो मेनके ना भुलणारा एखादाच विश्वामित्र असतोय. कशावरनं? पाटलानं पुन्हा विचारलं. तशी इठा पाटलाच्या जवळ जाऊन त्यांचा हात हातात घेत म्हणली, मग तुम्ही एवढं गार कसं? इजाचा करंट लागल्यावानी पाटलानं हातातला हात झटक्यानं काढून घेतला आणि लांब झाला. इठाच्या काळजात पाटील रुतल्यावानी तिने निश्वास सोडला. पायाने ठेका धरला. बिजली संचारल्यावानी तिचं पाय थरारायला लागलं. चवळीच्या शेंगेवानी तिचं अंग लावायला लागलं. माणसं डोळ्याचं कान करून काळजात तिला साठवायला लागली आणि जो तो स्वतःला विसरून इठा करायला लागला. आणि इठा मात्र नखरेल इठा न राहता कलावंतीन म्हणून भरभरून द्यायला लागली. खेळ सरला आणि इठा करता येडं झालेल्या साऱ्यांना हुरहुर लागले. तमाशाचा खेळ सरला तरी जत्रकरी एक जागचं उठलं नाही. त्यांच्या साक्षीनंच इठाला साडी चोळी दिली. ठरलेली बिदागी देऊन पाटलानं तिचा सन्मान केला आणि कुस्त्याच्या पडाला निघायचं म्हणून आज्ञा घेतली. पर पैलवानांचा तांडाच्या तांडा कुस्त्या इस्तरून तिचाच ध्यास घातल्यावानी बेचैन झालेला. वाजत गाजत पाटील, गावकरी, पंच, बघे आणि पैलवान कुस्त्यांच्या फडात आले. भोंगवली, गुणन, मांडार, यनवाडी, सुतारवाडी, झंजर गावागणीस
येगळी टोळकी करून बसली होती. समधी नानावलेली पैलवान. पाटलानं नारळ फोडला, भैरोबाच्या नावानं रेवड्यान गुलाल उधळला आणि पंच फडात फिरून पैलवानांना हेरायला लागले. कंच्या पोरासंकट झुंजवायचा तो विचार करायला लागले. 10-20 पोरा रावांचा घोळकाच्या घोळका फडात शिरला आणि त्यांच्यातच लढत सुरू झाल्या. वरचढ पोरगं उर्राव बसून ढेकळात घोसाळलं की खालचा वर रिडला का पंच सोडवत होते आणि मुठभर रेवड्या देऊन पिटाळत होते. रामा अरे उठव की पोरांना, तेवढ्या 4 रेवड्या. खिजावल्यावानी कोणीतरी बोललं. रामानं पोरावांच्याकडे बघितलं. पोरं त्याच्याच मागं उभी. खेळा की र असं म्हणत रामानं पुण्यांदा त्यांच्याकडे बघितलं, पण कुणीच फडात शिरलं नाही. रामाच्या मनाला जखमा झाल्यावानी त्यांनी खाली बघितलं. रेवड्या नारळावरच्या खुस्त्या सारल्या. पंच हेरून पोरं काढायला लागले. पोरांनो आता तरी आज शिरा. अरे मग थोराड पोरं उठली ना मग, असं म्हणत रामा पोरांना फडात टाकलायला लागला. आबा तू निस्ता बघत राह. तात्या जेल्याकडं बघत बोलला. जेल्याचं अंग फुलायला लागलं. पंचानं भोंगवलीच्या भांड्याचं पोर धरून फडात आणलं. पोरगं चेंडू आणि टनाटना उड्या हाणत होतं. डोंबऱ्यागत उलट्या पालट्या उड्या घेत होतं. बगे शिट्या हाणून दाद देत होते. काय पैलवान उठायचा विचार करत होते तर काहींची बघूनच दमछाक होत होती. हाय का जोड 10 रुपये. पंचानं हात धरून अर्ध्या फडात फिरवला तवर जेल्या जाऊन वेढला. जेल्याला फडात बघितला तशी सारी मरतय बेनं म्हणून त्याची हेटाळणी करायला लागली. रामाचं काळीज लक्क्यानं हल्लं. हे कोणाचं आहे रे? एका पंचानं विचारलं तवर जेल्यानं फडाला 5 हिडं घातलं. रामा मोहरं येऊन उभा राहिला. तो जसा फिरल तसा रामा फिरत होता. निगडं पंच, तुम्हासनी करायचे काय? लावा कुस्ती. चितपड झाली तर माझं 5 रुपये, माझं 5, माझं 2 असं म्हणता म्हणता 50वर कुस्ती गेली. जेल्या पळतीला रामाच्या पाया पडला आणि पळता जाऊन पंचाभोवती नाचायला लागला. भोंगवलीचं पोरगं दात वट खात जाग्या उभं. पंच दोघांच्या हातात हात देऊन बाजूला झाला. दोन्ही पैलवानांनी पंजा लढवत एकमेकाचा अंदाज घेतला. तसाच भोंगवलीच्या पैलवानानं जेल्याच्या हाताला हिसका देऊन त्याला फसवला, पण तो सावध होता. जेल्या सरळ येऊन भोंगवलीच्या पोराच्या तांगड्यात शिरला. त्याला उमजायच्या आत पहिलं लांडग्यानं बकरं उचलल्यावानी उचलला आणि घरा फिरून फेकून दिला. तसा तो रपकन पाठीवर आपटला आणि चीत म्हणून समद्यांनी गालका केला. लोकांच्या गालक्यानं त्याने तशीच उसळी मारली आणि पुन्हा तोंडावर पाडला. त्याच्या नाकातोंडातनं रक्ताची धार. पैलवान रक्तानं न्याला. त्याला बाजूला घेतलं तवर सारी त्याच्या गावची जेल्याच्या भोवती जमली आणि घासलायला लागले. जेल्याला मध्ये घेतला आणि रामा पळत गेला. त्याच्या मागं जयश्या, दागड्या आणि तात्या चव्हाण पाहुणा सुधी घुसला. पैलवान त्यांच्या अंगाला धक्का लावू नका. हे चव्हाण पाहुण्याचा आवाज ऐकला आणि भोंगवलीकरांचं काळीजच कार रचलं. घिसाड्यानं आपला अपमान केला म्हणून समधी दंड सावरायला लागले. दिनकर पाटलानं बघितलं. सोडवा म्हणून तो पंचांना बोलला, पण पंच कान हलवायला राजी नव्हतं. पाटील मध्ये पाडला. भोंगवलीकर तुमचा पैलवान चितपड झाला आहे असं आम्ही मानत नाही, पण मी 10 मोजस्तवर उठून खेळणार असेल तर भय म्हणा, नाहीतर रामाचं पोरगं सरस ठरवा आणि इनाम देऊन टाकू. पाटलानं 10 पावतर उजळणी केली, पण पोरगं पाक बेदम. पाटलानं जेल्याचा सत्कार केला आणि चोख्या महाराचं शिंग जोरात खेंकाळलं. त्याच वेळेला गर्दीतनं कोणीतरी बोललं, अरे मर्दा आमच्यासारख्याची खेळायला पाहिजे होताल, नाही फासळ्या उपसून त्याच्या पोंगाण्या वाजवल्या असत्या ना तर. रामानं मागं वळून बघितलं आणि बोलणाऱ्याचं गचूर धरून उचलला. पाळण्यात लेकरानं हातपाय झाडावं तसं तो हातपाय झाडून आरडायला लागला. पाया पडतो, मला सोडा, पाया पडतो म्हणून जास्त रडायला लागला. रामा पाटलानं आवाज दिला तसा रामानं त्याला वरूनच सोडून दिला. जेल्याला पैसे, फेटा, नारळ, चांदीचं कडं मिळालं. रामाला लय बरं वाटलं. त्यांनी 4 पोरांना जवळ घेतलं, मिठी मारली. त्याचं मन त्याला सांगायला लागलं की रामा तुझा पांग फेटला, तुझी पोर कर्तुकीला आली. त्याच्या मनाला पंख फुटल्यावानी त्याचं मन आनंदानं भराऱ्या मारायला लागलं. कवा एकदा हे शब्द सीतीला सांगतोय असं त्याला झालं. जलदाईनं पोरांना घेऊन तो घराकडे निघाला. जेल्याच्या डोईच्या फेटा वाऱ्यासंगती आनंदानं फडफडत होता.
सीते, रामानं लांबनं हाक मारली आणि पोरासने घेऊन दारात उभा राहिला. रामाच्या हाकीनं सीती, पोरी, सुना आणि विहीन दारात आल्या. उघडी वागडी पोरं आणि जेल्याच्या डोईला फेटा बघितला. झटक्यात आत जाऊन भाकरीचा तुकडा, तांब्याभर पाणी आणलं. तिने त्याच्यावरून उतरून वड्याच्या अंगाला टाकून दिलं आणि ती त्याचं मटामटा मुकं घ्यायला लागली. तात्या सोडला तर साऱ्यांनी खुस्त्या निकाली काढल्या. रामाच्या मनाला लय बरं वाटलं. माझी पोरं मोठी झाली, कर्तुकीला आली असं वाटून त्याचा जीव हलका झाला. पाहुण्यानं जावयाला मिठी मारली. विहिणीनं आनंदानं जावयाकडं बघितलं. बहिणी बी हरकल्या. काय वैन्यांनो, कसे आहे आमचे भाव. समध्या बहिणी भावजायांच्याकडं बघत वरडल्या. तशा लाजून कोण सासूची आता कोण आईच्या मागं जाऊन लपल्या. रामानं व्याहायला आणि विहिणीला आग्रीव करून मुक्कामी ठेवून घेतलं. पुरणपोळ्याचं जेवण आणि 2 कोंबड्याचं बरबाट केलं. रातच्याला समधी जेवाय बसली. जेवता जेवता पोरं खुस्त्यांच्या गमती जमती सांगत होती. सारी कौतिकानं ऐकत होती. सुनांच्या काळजातात पहिल्यांदा कसनुसं झाल्यावाने त्या नवऱ्यांच्याकडं बघून बावरल्या होत्या. सुना आणि पोरांच्यातला बदल साऱ्यांच्या ध्यानात येत होता. जेवणं उरकून कोण घरात, कोण वसरीला, तर कोण अंगणात निजलं. रामा घोंगडीव निस्ता पडून आभाळाकडं बघत पडलेला. काय व, झोप आली नाही वय, विचारत सीती रामाजवळ आली. तो उठून बसला. आज दोघांचा बी जीव पोरांच्या कर्तुकीनं लय आनंदला होता. सीते, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं बघ. माझ्या पोरांनी माझं नाव राखलं. मला तर बाया किती आनंद झाला आहे म्हणून सांगू. वसरीला काहीतरी हल्लं म्हणून सीतीने बघितलं तर जेल्याची बायको जागीच होती. ती ह्या कुशीवरनं त्या कुशीवर तरमाळल्यावानी होत होती. सीती सुबीला आवाज देणार तर रामानं तिच्या तोंडावर हात ठेवला. तिला गप करून टाकली. वसरीचा दिवा त्याला सरल्यावाने काळवणलेला. जेल्याची बायको हळूच उठून बसली. सारीकडं नजर टाकली आणि मांजर पावलानं जेल्याजवळ गेली. जेल्या तिचीच वाट बघत असल्यावाने त्याने तिला वडलं आणि गोदडीत घेतली. श्रोते हो, हा होता भाग 13वा. भाग 14वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.